आणि यानंतरची बातमी आहे, युद्धामध्ये पाकिस्तान चर्चेचं ग्राउंड म्हणून समोर येते याची। इराण युद्धात शस्त्रसंधी करण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय। या पुढची चर्चा सुद्धा इस्लामाबादमध्ये होणार आहे। इस्लामाबाद टॉक्स असं नाव या चर्चेला देण्यात आले। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी मध्यस्थी करण्याची भूमिका बजावली आहे असा दावा पाकिस्तान सरकार करते। तसंच ट्विट ट्रम्प यांनीही केले। पण यामध्ये पाकिस्तान सोबतच चीन आणि रशियाने सुद्धा पडद्यामागून सूत्र हलवली असं वृत्त अमेरिकन वृत्तपत्रांनी दिले। मग केवळ पाकिस्तानचंच नाव का सांगितलं जातंय हा प्रश्न कुणालाही पडू शकतो। याचं कारण असं आहे की चीन आणि रशियाने खरंच मध्यस्थी केली असेल तर ट्रम्प तसं जाहीरपणे सांगू शकत नाही, कारण रशिया हा अमेरिकेचा शत्रू राष्ट्र मानला जातो, चीन सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला जातो। युद्ध सुरू करण्यावरून ट्रम्प यांच्यावर आधीच टीका होतीये, त्यात युद्धविराम करण्यासाठी शत्रूची मदत घेतल्याचं समोर आलं तर गहजब होईल। त्यामुळेच पाकिस्तानची मध्यस्थी हवी असं अमेरिका जगाला सांगू पाहते। आणि शस्त्रसंधी करण्यासाठी पाकिस्तानने रस का घेतला असावा यामागेही अनेक कारण आहेत। यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती। सतत आर्थिक अडचणींमुळे अमेरिकेच्या मदतीची तेल गॅससाठी पाकिस्तान आखाती देशांवर अवलंबून आहे, तीही मध्यस्थीचं महत्त्वाचं कारण आहे। युद्ध सुरू झाल्यापासून पाकमध्ये इंधन पुरवठ्याची परिस्थिती ही अत्यंत गंभीर बनली आहे। नोकरीसाठी अनेक पाकिस्तानी नागरिक हे आखाती देशांमध्ये आहेत, त्यांच्याकडून येणारा पैसा हा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। अयातुल्ला खोमेनी यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये मोठी निदर्शनं झाली, अनेकांचा मृत्यू झाला। त्यामुळे युद्धविराम पाकिस्तानच्या अंतर्गत स्थैर्यासाठी महत्त्वाचा आहे। भारत आणि अफगाणिस्तान सोबत संबंध ताणलेले असल्यामुळे किमान इराण सोबत मैत्री ठेवण्याचे प्रयत्न पाकिस्तानचे आहेत। ट्रम्प यांची समज मुळातच कमी असल्यामुळे त्यांना पाकिस्तान फायद्याचा वाटतोय असाही एक अर्थ काढला जातोय। पाकिस्तानच्या रोलवर तज्ञांचं काय मत आहे बघूया। पाकिस्तान सुरुवातीपासूनच या युद्धातून सर्वात जास्त होरपळल्या जाणाऱ्या देशांपैकी एक होता। पाकिस्तान एक एनर्जी डेफिसिट देश आहे। पाकिस्तानला गेली कित्येक दशकं ऊर्जा संकट भेडसावत आहे। या युद्धाच्या आधीच्या ज्याही तेलाच्या किमती होत्या त्याही पाकिस्तानच्या जनसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या। युद्धामुळे भडकलेल्या किमती तर पाकिस्तानच्या मध्यम वर्गालाही परवडणाऱ्या नव्हत्या। त्यामुळे एकंदरीतच या एनर्जी डेफिसिटमुळे पाकिस्तान या युद्धामुळे एका ऑकवर्ड पोझिशनवर होता। त्याचसोबत पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचा एक म्युच्युअल डिफेन्स पॅक्ट आहे, जेणेकरून की उद्या जर सौदी अरेबियावर आक्रमण झाल्यास पाकिस्तानच्या फौजांना त्यांना मदतीला जाणं या तहानुसार क्रमप्राप्त आहे। आतापर्यंत तरी सौदी अरेबियाने इराणला प्रत्युत्तर देण्याचं टाळलं आणि इराणच्या विरोधात कुठलीही आघाडी उघडण्याचं टाळलेलं आहे, जेणेकरून पाकिस्तानला आतापर्यंत या युद्धात पडावे लागलेले नाही। पण उद्या यदाकदाचित जर सौदी अरेबियाने इराणच्या विरोधात जर आघाडी उघडली असती तर पाकिस्तान नाहकच या युद्धात ओढला गेला असता। त्यामुळे भारत, चीन अथवा इतर देशांकडे या युद्धामध्ये बाहेर बसून बघण्याचं जे एक स्वातंत्र्य आहे ते पाकिस्तानकडे नव्हतं आणि या युद्धात आपण कधीही ओढली जाऊ अशी भीती ही पाकिस्तानला नेहमी भेडसावत होती। त्याचसोबत सुरुवातीपासून अमेरिकेचे असलेले चांगले संबंध आणि त्याचसोबत इस्लामिक जगतामध्ये असणारा वावर, यामुळे इस्लामिक जगतातील क्रायसिस आणि अमेरिका यांच्यामध्ये पाकिस्तानने नेहमी एक मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे। त्याची बरीच कारणं आहेत। अमेरिकेला असं वाटतं की पाकिस्तानचे आपण आर्म ट्विस्ट करू शकतो, पाकिस्तानकडनं आपण हवी ती गोष्ट किंवा पाकिस्तानला आपण हवं ते म्हणायला लावू शकतो, त्यामुळे अमेरिकेचा पाकिस्तानवर विश्वास आहे। त्याचसोबत इराणने पाकिस्तानकडे का बघितलं असेल तर इराणने यापूर्वी ओमानच्या मध्यस्थेतनं अमेरिकेशी बोलणी केलेली आहेत, परंतु ती बोलणी चालू असतानाच अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता। त्यामुळे ओमानचा ऑप्शन आता कमी होतो। मग दुसरं, इतर गल्फ देशांकडे इराण जाऊ शकत नाही कारण की ते ऍक्टिव्ह युद्धामध्ये आहे, आणि तसेच अमेरिकेसोबत इराण डायरेक्ट बोलणी करू शकत नाही कारण की त्यांच्यामध्ये कुठलेही डिप्लोमॅटिक
संबंध नाहीत. म्हणून पाकिस्तान जो एक त्यांचा शेजारी राष्ट्र पण आहे, ते सहसा एकमेकांना डिप्लोमॅटिक भाषेमध्ये ब्रदरली रिलेशन्स, की एका भावकीची जी त्यांचे संबंध आहेत असं ते सांगतात. त्यांच्यामध्ये खूप वितुष्टही आहे, पण तरीही जगासमोर दाखवताना ते एक चेहरा दाखवतात. या सर्व गोष्टींचं परिणाम म्हणून पाकिस्तान या अमेरिका आणि इराणला या मध्यस्थीसाठी टू गो नेशन ठरला असावा. आणि यानंतरची बातमी याच संदर्भातली आहे. राजकारणात खरं तर सत्ताधाऱ्यांवर टीका करावी लागते, त्याशिवाय गत्यंतर नसतं. कदाचित याच भावनेतून ट्रम्प यांनी पाकिस्तानचं कौतुक का केलं यावरून राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर बोलताना राऊत यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा उल्लेख चक्क माकड असा केला. दावे काहीही होत असले तरी युद्धाबाबत भारत अमेरिकेपासून 4 हात लांबच राहिलाय, ते योग्य केलं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका नेहमी फक्त स्वतःचा फायदा बघते. आपला स्वार्थ साध्य झाल्यावर मित्र राष्ट्रांना वाऱ्यावर सोडते. पाकिस्तानसोबत तर अमेरिकेनं हे अनेकदा केले. शीतयुद्ध सुरू असताना पाकिस्तानला गोंजारलं, मग दूर केलं. 9/11च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवताना पुन्हा पाकिस्तानला आर्थिक मदत दिली, कारण अमेरिकन सैनिकांना पाकिस्तान मार्गे रसद पुरवली जाणार होती. भारताशी जवळीक साधण्यासाठी पाकिस्तानला मग दूर केलं. 26/11चा हल्ला झाल्यावर पाकिस्तानवर भारतानं हल्ला करू नये म्हणून भारत सरकारवर दबाव टाकणारी सुद्धा अमेरिकाच होती. एकूण काय तर जिथं आणि जेव्हा आपलं हित साधलं जाणार आहे, अमेरिका त्याप्रमाणे वागते. ट्रम्प यांच्या बाबतीत तर हे अधिक खरं आहे. आता युरोपचं उदाहरण घ्या. नाटो आघाडीमध्ये अनेक युरोपियन देश आहेत, पण त्यांनी या युद्धात अमेरिकेची साथ द्यायला नकार दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी या देशांचा जाहीर पाणउतारा केला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची पत्नी त्यांना नीट वागणूक देत नाही असलंही ट्रम्प बरळले. दुसरा मुद्दा भारताच्या हिताचा. युद्ध थांबवणं अधिक महत्त्वाचं होतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे उद्या जर शस्त्रसंधी यशस्वी झाली नाही तर ट्रम्प पाकिस्तानवर शेलक्या भाषेत टीका करायला मागे पुढे पाहणारच नाहीत. मग अशा माणसाच्या नादी लागून फक्त जगात उदो उदो व्हावा यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न कशाला करायचे असा विचार भारतानं केलेला असू शकतो. या युद्धविरामाकडे भारतानं कसं पाहावं या संदर्भात सुद्धा आम्ही तज्ज्ञांना विचारलं. केदार नाईक यांचं विश्लेषण यावरचं बघूयात. तर भारताने या शस्त्रसंधीचे नक्कीच स्वागत केले पाहिजे, कारण की या युद्धाचे अत्यंत अनिष्ट असे आर्थिक परिणाम हे भारतावर होत होते. मग ते तेलाच्या वाढलेल्या किमतीतून असतील आणि त्याच्या होणाऱ्या इतर कच्च्या मालाच्या गोष्टींवर किंवा मॅन्युफॅक्चरिंग गुड्सवर होणाऱ्या कॅस्केडिंग इफेक्टमुळे येणारं इन्फ्लेशन असेल, त्याचसोबत आपल्या शेतीसाठी लागणारी जी फर्टिलायझर्स असतील, तसेच साधारणपणे 50 ते 55 बिलियन डॉलर्सचे जे रेमिटन्सेस आपल्याला गल्फ कंट्रीजमध्ये येतात त्याच्यावर होणारा परिणाम असेल, आणि तसेच सौदी अरेबिया, ओमान, कतार, कुवेत, युएई ही आपली लीडिंग ट्रेडिंग पार्टनर्स आहेत आणि त्यांच्यामध्येही ट्रेड कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर जे अनिष्ट परिणाम होत होते ते नक्कीच येत्या काही काळात आपल्याला ते येणारं सावट दूर होताना दिसेल. म्हणून तर आपण या गोष्टीचं स्वागत केलंच पाहिजे. परंतु त्याचसोबत काही विश्लेषक या गोष्टीवर फोकस करत आहेत की पाकिस्तानचा जागतिक राजकारणातील रोल वाढत आहे आणि त्याचसोबत भारत जे पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक आयसोलेशनसाठी जे आंतरराष्ट्रीय प्रयत्न करतो तर त्याला कुठे ना कुठेतरी आळा बसेल. तर ही गोष्ट नक्कीच खरी आहे, परंतु आपण तो पाकिस्तान जो रोल प्ले करतो तो कधीही प्ले करू शकत नव्हतो, कारण की त्याच्यासाठी त्यांचे अमेरिकेसोबत असणारे इंटरेस्ट, त्यासोबत पाकिस्तानची असणारी म्हणजे पाकिस्तान अलाउज युनायटेड स्टेट्स टू बेंड अँड मेंड इट्स इंटरेस्ट, त्याचसोबत पाकिस्तानचं असणारं इस्लामिक जगतातलं स्टेटस यातलं भारताकडे कुठलंही नसल्यामुळे भारत अशा पद्धतीची मध्यस्थी करू शकत नव्हता. हे आपल्यावर एक स्ट्रॅटेजिक कन्स्ट्रेंट्स होते. परंतु त्यातून आपण काही वाईट वागायची गोष्ट नाहीये. आपण जागतिक ट्रेड डिस्कशन्स असतील किंवा पर्यावरणाचे डिस्कशन्स असतील तर त्यामध्ये भारत लीडर आहेच आहे. तर आज कदाचित जर पाकिस्तानच्या रोलमुळे काही भारतीयांना वाईट वाटत असेल तर ते कदाचित एखाद्या वेळेस फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणणं असेल किंवा कदाचित ते ईर्षेतून असेल. आणि फिअर ऑफ मिसिंग आउट आणि ईर्षा ह्या दोन्ही स्ट्रॉंग इमोशन्स आहेत, परंतु त्या फॉरेन पॉलिसीच्या ड्रायव्हर्स म्हणून अतिशय चुकीच्या आणि कमकुवत गोष्टी आहेत. त्यामुळे भारताने या शस्त्रसंधीचे स्वागतच करायला. आणि पाकिस्तानला फारसं गांभीर्यानं का घेऊ नये याचं कारण खुद्द पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिले. शस्त्रसंधीबद्दल एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी खालील मजकूर पोस्ट करावा अशी ओळ सुद्धा पोस्ट केली. म्हणजे ड्राफ्ट पाकिस्तान पीएम मेसेज ऑन एक्स असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की शरीफ यांनी काय पोस्ट करावं हे कुणातरी तिसऱ्या व्यक्तीने ठरवलं होतं आणि शरीफ तो मेसेज फक्त कॉपी पेस्ट करत होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती कोणत्याही अधिकार नसल्याची आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं. यावरून शरीफ सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत.